नमस्कार मित्रांनो, आराध्या आणि आकाशच्या आयुष्यातील हा रंजक वळण पाहण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून आमच्या या सुंदर प्रवासाचा भाग बना. चला तर मग सुरू करूया आजची कथा. आकाशात हा प्रतापला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी तयार होता आणि यासाठी त्याने पहिले पाऊल त्याच्या आर्थिक स्थितीचे नुकसान करण्याचे उचलले, ज्याच्यासाठी त्याने प्रतापच्या कंपनीला निलाम घडवून आणायला जो निलाव रणजितनेच जिंकला होता. या गोष्टीमुळे प्रताप पूर्णपणे खळवून गेला होता आणि त्याला आकाशचा प्रचंड राग येत होता. तो काहीच करू शकत नव्हता, कारण इतकी वर्ष त्याने आकाशवर कितीतरी हल्ले केले होते, तरीही आकाशने कधीच पलटवार केला नव्हता. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. पाहता पाहता एक आठवडा उलटला आणि या काळात आकाशने प्रतापच्या सर्व बेकायदेशीर धंद्यावर छापे टाकायला लावले, ज्यामुळे आता त्याची आर्थिक स्थिती पूर्णपणे खोलमडली होती. प्रताप प्रचंड संतापला होता, पण आता नक्की काय करावे हेच त्याला समजत नव्हते. म्हणून त्याने आपल्या माणसांना आकाशच्या घरच्यांना शोधायला सांगितले, पण ते जर इथे असते तर त्यांना मिळाले असते ना. यामुळे आता त्याच्याकडे त्याचे शेवटचे हत्यार उरले होते, जे त्याने शेवटच्या वेळीसाठी रोखून ठेवले होते. ऑस्ट्रेलियातील इंडियन गार्डनमध्ये आराध्या टॉप 10 मध्ये निवडली गेली होती, पण तिने अजूनही आपली खरी ओळख कोणालाच सांगितली नव्हती. त्याच स्पर्धेत कॅथरीनने सुद्धा एक स्पर्धक म्हणून भाग घेतला होता, पण आतापर्यंत झालेल्या तिन्ही राऊंडमध्ये ती आराध्याच्या मागेच होती, ज्यामुळे तिला आराध्याचा खूप मत्सर वाटत होता. पुढच्या फेरीत त्या दोघीही पोहोचल्या होत्या, ज्यासाठी प्रेक्षकांनी एक खास अट ठेवली होती की प्रत्येक स्पर्धा आपल्या देशाची प्रतिनिधी करेल आणि त्यासाठी त्यांना आपल्या देशाच्या संस्कृतीनुसार कपडे घालून परफॉर्म करायचे होते. आराध्याने भरतनाट्यम आणि कथ्थकाचे मिश्रण असलेले डान्स परफॉर्म केले, ज्यासाठी ती पूर्णपणे भारतीय पोशाखात तयार झाली होती आणि ती एखाद्या देवीसारखी अतिशय सुंदर व ममतापूर्ण दिसत होती. आपल्या ममताला अशा रूपात पाहून गोलू तर खूप खुश झाला आणि तो आपले मोठे मोठे डोळे करून आराध्याकडे बघू लागला. त्याने तिच्या पायाला मिठी मारत म्हटले, "वाव मम्मा, तू किती सुंदर आहेस." आराध्याने त्याला कडेवर घेतले आणि त्याच्या गालावर पप्पी घेत थँक यू म्हटले. पण त्या दोघांनाही याची कल्पना नव्हती की कोणीतरी त्यांचे बोलणे ऐकत आहे. गोलूने आपली नजर फिरवत म्हटले, "डॅडा असते तर माहीत नाही त्यांनी काय केले असते." त्याचे हे बोलणे ऐकून आराध्याचा चेहरा लाजेने लाल झाला आणि तिची ती अवस्था पाहून तन्वी, रिया आणि अवनी हसू लागल्या. तेवढ्यात आराध्याच्या नावाचा पुकार झाला. तेव्हा तिने गोलूला अवनीकडे दिले आणि स्वतः एक गहरी श्वास घेऊन स्टेजकडे गेली. तिने भरतनाट्यम आणि कथ्थकाचे जे फ्युजन सादर केले होते ते पाहून प्रेक्षक आणि स्वतः प्रेक्षिका सुद्धा ते उभे राहून टाळ्या वाजवण्यापासून स्वतःला रोखू शकले नाही. इकडे नेहमीप्रमाणे अवनी आकाशला सर्व काही लाईव्ह दाखवत होती आणि आकाश तर आज आराध्याला पाहतच राहिला. त्याने स्वतःच्या हृदयावर हात ठेवून गहिरी श्वास घेत म्हटले, "हाय बायको, काश मी तुझ्या जवळ असतो. तुला असे पाहून आता तुला आपल्या बाहूमध्ये घेण्याची इच्छा होत आहे." इकडे प्रेक्षकांनी आराध्याला खूप छान कमेंट दिल्या, पण तेवढ्यात मागच्या LED स्क्रीनवर एक व्हिडिओ सुरू झाला, जो व्हिडिओ काही वेळापूर्वी झालेल्या गोलू आणि आराध्याच्या संवादाचा होता. हे पाहून सर्वजण थक्क झाले. तेव्हा कॅथरीनच्या असिस्टंटने म्हणजेच मिस्टर थॅम्पसनने म्हटले की ही तर एक मुलाची आई आहे. तिला या स्पर्धेतून बाहेर काढले पाहिजे, कारण तिने ही गोष्ट लपवून ठेवली आहे की तिला एक मुलगा आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून सर्वजण कुजबुजू लागले आणि प्रेक्षक सुद्धा आराध्याकडून उत्तराची अपेक्षा करू लागले. आराध्याने माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली, "मिस्टर थॉमस, मी तुम्हाला सांगू इच्छिते की इथे एक स्पर्धा सुरू आहे. कोणत्याही कौटुंबिक ड्रामा नाही की मी सर्वांना सांगत सुटेन की मी एक मुलाची आई आहे. इथे कोणाशीही त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा केली जात नाही. समजले तुम्हाला? आणि राहिली गोष्ट माझ्या आई असण्याची, तर हो, मी एक आई आहे. पण जेव्हा मी या स्पर्धेत सहभागी झाले तेव्हा कोणीही मला असा नियम सांगितला नव्हता की एका मुलाची आई यामध्ये भाग घेऊ शकत नाही. मला वाटत नाही की मला या शोमधून बाहेर काढण्यासाठी हे पुरेसे कारण आहे. जर तुम्ही कोणाला हरवू शकत नसाल तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकवाल. यासाठी मी तुमच्यावर केस सुद्धा करू शकते." आराध्याने सर्व काही स्पष्ट केले होते आणि यावेळी आराध्याचे रूप एखाद्या निरागस मुलीचे नसून तिच्या प्रत्येक वाक्यात मिस्टर थॉमस आणि कॅथरीनसाठी धमकी लपलेली होती, जी प्रत्येकाला समजत होती.
परीक्षकांनी आपसात चर्चा केली आणि आपला निकाल सुनावताना म्हटले की या शोमध्ये आम्ही कोणतीही वयाची मर्यादा ठेवली नव्हती आणि परफॉर्मन्समध्ये कुठेही असे नमूद केले नव्हते की मुलाची आई या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे आराध्याला हा शो सोडून जावे लागणार नाही. इतक्यातच काही तर त्यांनी आराध्याची टॉप 5 मध्ये निवड सुद्धा केली. हे ऐकून सर्वजण शूटिंग करू लागले आणि पुन्हा एकदा आराध्याने आपली एक वेगळी ओळख जगासमोर निर्माण केली होती. आकाशला आपल्या पत्नीचा खूप अभिमान वाटत होता. त्याने कॉल कट केला आणि तेवढ्यात रणजित आत आला व म्हणाला की प्रतापचा पत्ता लागला आहे. आकाशने कुटील हास्यासह म्हटले की व्हेरी गुड, पण आता त्याला थोडा आराम करू दे. आपण त्याच्यावर तेव्हा वार करू जेव्हा त्याला वाटेल की आपण आता शांत झालो आहोत. रणजित हे ऐकून हसला आणि म्हणाला, तर अखेर बिझनेस किंग आपला बदला घेण्यासाठी मैदानात उतरलाच. आकाशही हसून म्हणला, आता या गोष्टी मी त्यांच्याकडूनच शिकलो आहे, तर त्या त्यांच्यावरच वापरल्या पाहिजेत. तेवढ्यात रणजितचा फोन वाजला. त्याने पाहिले की तो अवनीचा कॉल होता. त्याने आकाशकडे पाहिल्यावर आकाशने त्याला जाण्याची खूण केली आणि रणजित लगेचच आपल्या खोलीकडे गेला. त्याने कॉल पिक केल्यावर अवनीचा गोड आवाज त्याच्या कानावर घुमू लागला आणि तिने प्रेमाने त्याच्या तब्येतीबद्दल विचारले. तेव्हा रणजित हसून म्हणाला, आधीपेक्षा खूप बरा आहे, पण तू असती तर गोष्ट वेगळी असती. अवनीने विषय बदलत त्याला स्पर्धेत काय घडले ते सर्व सांगितले. रणजितला सुद्धा आराध्याचा खूप अभिमान वाटत होता, कारण तिने किती सहजपणे एक क्षणासाठी आपल्या करिअरपेक्षा गोलूची निवड केली होती. जर दुसरे कोणी असते तर त्यांनी 1% हा रिस्क घेतला नसता, पण ती आराध्या होती. आता रणजितला कॅथरीनचा गेम ओव्हर करायचा होता. त्याने अवनीशी थोडं बोलून फोन ठेवला आणि लगेचच कोणाला तरी कॉल लावून काही सूचना दिल्या व ओठावर एक तिरस्कार हास्य आणून म्हणाला, तयार राहा मिस कॅथरीन. तुम्ही माझ्या बहिणीसोबत आणि माझ्या भाच्यासोबत जे करण्याचा प्रयत्न केला त्याचे बक्षीस तर तुम्हाला मिळेलच पाहिजे. रणजितने आपले काम पूर्ण केले होते आणि तो आरामात आपल्या बेडवर झोपला होता. आर्नवने आपली बहीण अवनीला कॉल लावला, पण ती यावेळी वॉशरूममध्ये होती आणि रिया तिच्या खोलीत बसून तिची वाट पाहत होती. जेव्हा रियाने अवनीचा फोन वाजताना पाहिला तेव्हा तिने अवनीला हाक मारली आणि सांगितले की तुझ्या भावाचा फोन आहे. पण अवनीने काहीच प्रतिसाद दिला नाही. मात्र फोन वारंवार वाजल्यामुळे रिया चिडली आणि तिने तो कॉल उचलला. हा व्हिडिओ कॉल होता आणि जशी रिया समोर आली तसा अर्णव स्क्रीनवर पाहून म्हणाला की तू कोण आहेस. रिया थोडी घाबरली पण नंतर म्हणाली की मी आराध्या मॅडमची असिस्टंट आहे. अर्णवने तिला थेट विचारले की अवनी कुठे आहे. तेव्हा रियाने उत्तर दिले की ती वॉशरूममध्ये आहे आणि आम्ही तिला फोन उचलायला सांगितले, पण तिने आतून काहीच उत्तर दिले नाही, म्हणून मी फोन उचलला. सॉरी. अर्णव तिचे ते निरागस बोलणे ऐकून मनातून हसला. तेव्हा अवनी तिथे आली आणि रियाने पटकन फोन तिच्याकडे दिला व स्वतः तिथून धावत आराध्याच्या खोलीत निघून गेली. अवनीने गोंधळून जाणाऱ्या रियाकडे पाहिले आणि स्वतःच म्हणाली की हिला काय झाले. मग तिने फोनकडे पाहिले जिथे अर्णव तिचे बोलणे ऐकत होता. तिने आपल्या भावाला पाहून विचारले की तू कसा आहेस भाऊ. अर्णवने हसून उत्तर दिले की मी ठीक आहे, तू कशी आहेस ते सांग. अवनीने सुद्धा आनंदाने सांगितले की मी सुद्धा खूप छान आहे आणि आपल्या बहिणीला आनंदी पाहून अर्णवच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. त्या दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या आणि फोन ठेवून दिला. मुंबईतील एक सुनसान भाग लाकडाचे एक कॅटेज बनलेले होते, ज्यातून काहीतरी तोडफोड करण्याचे आवाज येत होते. त्या कॅटेजमध्ये प्रताप होता, जो खूप नशेत दिसत होता आणि त्याच्या आजूबाजूला दारूच्या बाटल्या विखुरलेल्या होत्या. त्याने रागाने स्वतःशीच म्हटले की आकाश, चल आता समोरासमोर सामना करूया. फक्त 1 आठवडा आणि मग सर्व संपेल. असे बोलून त्याने हातातील बाटली जमिनीवर फेकून मारली आणि तो जोरजोरात हसू लागला. आकाश आपल्या खोलीच्या बाल्कनीत उभा राहून काहीतरी विचार करत होता. एक तर इतक्या दिवसापासून तो नीट झोपू शकला नव्हता, ज्यामागे एक कारण प्रताप होता तर दुसरे कारण आराध्या होती. आराध्याशिवाय त्याला शांत झोप लागत नव्हती आणि इकडे आराध्याची अवस्था सुद्धा आकाशपेक्षा वेगळी नव्हती. पूर्वी जी आराध्या शांतपणे झोपायची तिला आता तुकड्या तुकड्यात झोप लागत होती. आकाशशिवाय ती स्वतःला अपूर्ण मानत होती आणि इच्छा नसूनही ती स्वतःला त्याची आठवण काढण्यापासून रोखू शकत नव्हती व यामुळे तिचे डोळे भरून येत होते. ती सर्वांसमोर स्वतःला कितीही कणखर दाखवत असली तरी तिच्या मनात काय चालले आहे हे कोणालाच ठाऊक नव्हते. आकाश तर या दिवसात तिला फोन करण्यास सुद्धा मनाई केला होता,
कारण त्याला माहीत होते की त्याच्यावर नजर ठेवली जात आहे आणि अशा परिस्थितीत त्याला कोणाचाही धोका पत्करायचा नव्हता. पण तो स्वतः कोणत्या परिस्थितीतून जात होता हे फक्त त्यालाच ठाऊक होते. मात्र आता आराध्याचा संयम तुटत चालला होता. तिने फोन उचलला आणि रणजितला कॉल केला. रणजितने फोन उचलल्यावर आराध्या फक्त इतकेच म्हणाली की भाऊ, उद्या फायनल राऊंड आहे आणि त्यानंतर मी घरी येत आहे. रणजित काळजीत पडला आणि म्हणाला की पण आराध्याने त्याचे बोलणे ऐकले नाही आणि रडत म्हणाली की भाऊ, आता माझ्याकडून हे सहन होत नाहीये. मी काय करू? मिस्टर रॉय तर माझ्याशी बोलत सुद्धा नाहीये. एक आठवडा होत आला, पण अजून त्यांचा एकही कॉल आला नाही. भाऊ, मला नाही जमणार आता. प्लीज मला परत बोलवून घ्या. रणजितने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला आराध्याचे रडणे सहन होत नव्हते. त्याने आराध्याला फक्त इतकेच म्हटले, तू काळजी करू नकोस, मी बघतो. असे बोलून त्याने फोन ठेवला आणि तो आकाशच्या खोलीकडे गेला. आज रणजितने नेहमीप्रमाणे दरवाजा वाजवला नाही, तर थेट आकाशच्या खोलीत शिरला. त्याने आकाशचा हात पकडून त्याला स्वतःकडे फिरवले आणि म्हणाला, आकाश, तू काय करतोयस? तू त्या निरागस मुलीसोबत असा व्यवहार का करतोयस? तुला माहिती आहे ना की ती तुझ्याशिवाय तिचे या जगात दुसरे कोणीच नाहीये. तरीही तू. आकाशने त्याचे बोलणे मध्येच तोडले आणि म्हटले, रघु, लहान मुलासारखा वागू नकोस. तुला माहिती आहे ना, प्रताप टपून बसला आहे. मग तो थोडा शांत झाला आणि त्याने खोलीचा दरवाजा लॉक केला व जवळ येऊन म्हणाला, माझ्यावर नजर ठेवली जात आहे आणि मला हे समजत नाही की ती व्यक्ती कोण आहे जी माझ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहे. रणजित आता थोडा शांत झाला आणि म्हणाला की पण आराध्या. आकाश शांतपणे वेदनादायी आवाजात म्हणाला, ती ज्या अवस्थेत आहे माझी सुद्धा तीच अवस्था आहे. एक एक क्षण घालवणे कठीण जात आहे. रात्री फक्त कूस बदलत राहतो आणि झोपणे सुद्धा दुर्पास्त झाले आहे. रणजित त्याच्या चेहऱ्यावरील आणि डोळ्यातील वेदना वाचू शकत होता. त्याने फक्त इतकेच म्हटले, मग चल, हा खेळ आता संपवूया आणि तुमच्या दोघांच्या या विरी अग्नीला सुद्धा शांत करूया. आकाश म्हणाला की हो, आता वेळ आली आहे त्याला त्याच्या कृत्याची सजा देण्याची आणि माझ्या माणसांना पुन्हा स्वतःकडे बोलवण्याची. रणजितने त्याला मिठी मारली आणि म्हणाला की आता जेवढ्या वेदना आणि त्रास व्हायचा होता तो झाला. यानंतर फक्त आनंद असेल. आपल्या सर्वांचे आयुष्य आता फक्त सुखाने भरलेले असेल आणि आराध्या परत येताच तुझे समाधान सुद्धा परत येईल. आकाशने डोळे मिटवले आणि म्हटले की तसेच होईल. माझे सुख माझ्याकडे नक्कीच परत येईल. रणजित हसला. त्याने या सर्व गोष्टी रेकॉर्ड केल्या होत्या कारण त्याला माहीत होते की त्याची बहीण आकाशच्या बाबतीत खूप हळवी आहे आणि हट्टी दोन्हीही आहेत. त्याने आकाशच्या खोलीतून बाहेर पडल्यावर आराध्याला ती रेकॉर्डिंग पाठवून दिली. आराध्याने जसा तो मेसेज पाहिला आणि आकाशचा आवाज ऐकला तशी तिच्या डोळ्यात पाणी आले आणि मनात एक शांतता पसरली. तिने डोळे मिटवले आणि आपला फोन हृदयाशी कवटाळून धरला. आराध्याने पुन्हा एकदा स्वतःला सावरले आणि ती आपल्या स्पर्धेच्या तयारीसाठी लागली. तेवढ्यात रिया आपला फोन घेऊन तिच्याकडे आली. तेव्हा आराध्याने विचारले की रिया, कोणाचा फोन आहे? रियाने फोन तिच्या हातात दिला आणि म्हणाली, बोलून घ्या म्हणजे समजेल. आराध्याने फोन कानाला लावून हॅलो म्हटले. तेव्हा पलीकडून एका पुरुषाचा आवाज आला आणि तो ऐकताच आराध्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण तो आकाश होता. आकाश हळूच म्हणाला की बायको, शक्य असेल तर मला माफ कर. मी तुला वचन दिले होते की तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही, पण आता मीच तुझ्या रडण्याचे कारण बनलो आहे. आराध्याला सुद्धा त्याच्या आवाजातील वेदना जाणवत होत्या, पण तिला काहीच बोलता येत नव्हते. तिचे हृदयाचे ठोके वाढले होते. तेव्हा आकाश पुढे बोलला, मान्य आहे, मी तुझ्यापासून दुरावा निर्माण केला आहे, पण तुझ्यापासून कधीच दूर होऊ इच्छित नाही. सध्या फक्त तुझ्या स्पर्धेवर लक्ष दे, फोकस कर. त्यानंतर मी तुला परत बोलवून घेईल. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या सर्व तक्रारी मी दूर करेल. उद्याचा राऊंड ठरवेल की बिझनेस क्वीनची ओळख जगासमोर येणार की ती लपूनच राहणार. आराध्याने धीर धरून विचारले की तुम्हाला नक्की काय हवे आहे? आकाश हसून म्हणाला, मला वाटते की जगासमोर माझ्या पत्नीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी. बिझनेस किंगची क्वीन म्हणून लोकांनी तुला आकाश रॉयच्या नावाने ना ओळखता आराध्या देशपांडे म्हणून ओळखावे. तुला कुठेही माझ्या नावाची गरज पडू नये. आराध्या हळूच म्हणाली की आकाशशिवाय आराध्याला काहीच अस्तित्व नाही. आकाश हसला आणि म्हणाला की स्वतःची आणि गोलूची काळजी घे. मी इथे आपल्या सुखाची वाट पाहत आहे. आराध्याने सुद्धा हसून म्हटले की मी सुद्धा माझ्या सुखाकडे परत येण्याची वाट पाहत आहे. आकाशने फोन ठेवला आणि आराध्याच्या मनात आता शांतता होती.
तिने दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा आपल्या सर्वाकडे वळाली. पुढच्या सकाळी मुंबईत प्रतापच्या कॅटेजवर आकाशने काही माणसे पाठवून दिली होती, कारण त्याने हा खेळ संपवायचे ठरवले होते. प्रतापला याची पुष्टाशी कल्पनाही नव्हती की आकाश त्याच्यावर थेट हल्ला करेल. जेव्हा प्रतापला समजले की त्याच्यावर हल्ला झाला आहे, तोपर्यंत आकाशच्या माणसांनी प्रतापच्या अनेक माणसांना कंठस्नान घातले होते. पण प्रताप सुद्धा काही कच्चा खेळाडू नव्हता. त्याने सर्वात आधी आपल्याकडे बंदी बनवलेल्या त्या माणसाला सोबत घेतले आणि त्याच्या डोक्यावर बंदूक लावून म्हणाला की जर तुमचे भले हवे असेल तर आकाशला बोलून घे, नाहीतर तो उगाचच आपल्या एखाद्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावून बसेल. आकाशच्या माणसामधील प्रमुख म्हणाला की तुला काय वाटते, बॉस काय मूर्ख आहेत जे तुझ्या बोलण्यावरून येतील? बॉस इथे येणार नाहीत, तर तुझे प्रेतच इथून त्यांच्याकडे जाईल. त्याच्यावर प्रताप हसून म्हणाला की स्वप्न पाहणे चांगली गोष्ट आहे, पण तितकीच जेवढी पूर्ण करायची लायकी असेल, समजले? थांबा, मीच त्याला इथे बोलवतो. असे म्हणून त्याने फोन काढला आणि आकाशला कॉल लावला. ऑस्ट्रेलियातील इंडियन गार्डनमध्ये स्पर्धाचा शेवटचा राऊंड सुरू झाला होता आणि सर्वजण आपले सर्वोत्तम प्रदर्शन करत होते. पण टॉप 5 पैकी फक्त एकच जण बेस्ट टॅलेंट डान्सचा किताब जिंकणार होता. आराध्या सुद्धा खूप अस्वस्थ होती आणि ती स्टेजच्या मागे इकडे तिकडे फेऱ्या मारत होती. सर्वजण तिच्याकडेच पाहत होते आणि गोलूची मान आराध्याच्या पावलांनुसार इकडे तिकडे हलत होती. तो आता तन्वीच्या कडेवरून उतरून आराध्याकडे गेला आणि तिचा ड्रेस सोडून म्हणाला, मम्मा, तू इतकी परेशान का होत आहेस? मला माहिती आहे माझी मम्मा बेस्ट आहे आणि तू जिंकशील. गोलूचा तो चिवचिवाट ऐकून आराध्याच्या मनातील सर्व घालमेल शांत झाली. तिने गोलूला कडेवर घेतले आणि प्रेमाने त्याला पप्पी घेऊन म्हणाली की थँक्यू बाळा. तुझी मम्मा जिंको किंवा ना जिंको, पण तू मला आधीच जिंकून दिले आहेस. थोड्याच वेळात आराध्याच्या नावाचा पुकार झाला आणि ती आपल्या परफॉर्मन्ससाठी गेली. सादरीकरण सुरू होण्यापूर्वी परीक्षकांनी तिला विचारले की मिस आराध्या, जर आज तू जिंकलीस तर तुझ्या वचनानुसार तुला आज तुझी संपूर्ण ओळख सांगावी लागेल. त्यावर आराध्या हसून म्हणाली की नक्कीच सर, मला लक्षात आहे. जर मी जिंकले तर सर्वांना माझी खरी ओळख नक्कीच सांगेल. सर्वजण उत्सुक होते आणि आराध्याने आपले सादरीकरण सुरू केले. तिचे प्रत्येक पाऊल इतके अचूक आणि स्वच्छ होते की जणू एखादी व्यावसायिका नृत्यांगना डान्स करत होती. सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिले आणि आराध्या फक्त आपल्या नृत्यात मग्न होती. सादरीकरण संपताच स्टेडियममधील प्रत्येक व्यक्ती उभी राहून टाळ्या वाजवू लागली आणि तिला स्टँडिंग ओवेशन मिळाले. आराध्याच्या डोळ्यात पाणी होते आणि आकाश, जो हे सर्व लाईव्ह पाहत होता, त्याला आपल्या पत्नीचा खूप अभिमान वाटत होता. थोड्याच वेळात सर्व सादरीकरण संपली आणि निकाल जाहीर होण्याची वेळ आली. पण तेवढ्यात आकाशचा फोन वाजला. त्याने फोन कट केला आणि पुन्हा स्पर्धेकडे पाहू लागला. निकाल जाहीर होण्यापूर्वी सर्वजण घाबरलेले होते, पण कॅथरीनच्या चेहऱ्यावर मात्र कोणतीच भीती नव्हती. पण निकाल जाहीर होण्यापूर्वीच पडद्यावर एक व्हिडिओ सुरू झाला, जो पाहून सर्वजण थक्क झाले. इकडे आकाश वारंवार वाजणाऱ्या फोनमुळे वैतागला आणि त्याने चिडून फोन उचलला. तेव्हा पलीकडून प्रतापचे बोलणे ऐकून तो प्रचंड संतापला. त्याने रागाने कॉल कट केला आणि एकटाच प्रतापच्या कॅटेजकडे निघाला. बाकी पुढील भागात. आजचा भाग हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की त्या व्हिडिओमध्ये असे काय होते की सर्वजण थक्क झाले आणि प्रतापने आकाशला फोनवर काय सांगितले असेल? प्रतापचा अंत आता जवळ आला आहे आणि कदाचित आकाशला त्याची हरवलेली एखादी जवळची व्यक्ती परत मिळेल का? आराध्याची ही जी तिची ओळख जगासमोर आणेल आणि तिच्या अकॅडमीला एक नवीन उंचीवर घेऊन जाईल. असेच पुढील कथा बघण्यासाठी जोडलेले राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा भाग लवकरच येत आहे.